मनातील जर भीती काढून टाकता आली कुठल्याही गोष्टीबद्दल, तर जगात कुठलीच गोष्ट आपल्याला अशक्य नाहीये. कुठलीही मनात भीती ठेवायचीच नाही. आता सध्या विषय काय चाललाय? फिजिक्स न्यूमेरिकल. अवघड वाटतंय. जमत नाहीये. भीती आहे. नुसते थेअरी करतोय, डेफिनेशन पाठ करतोय, डिस्टिंग्विश करतोय, पण न्यूमेरिकल नाही. पुन्हा मला विचारताय, "सर जरा ईझी न्यूमेरिकल्स?" तर मी तुम्हाला 10 मिनिटात प्रूव्ह करून दाखवतो, की प्रत्येक न्यूमेरिकल ईझी आहे. त्याच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट पण मला तुम्हाला करायची आहे, की थोडा वेळ द्या. थोडासा वेळ द्या. चला मी तुम्हाला सांगतो पहिल्या टॉपिक पासून सुरुवात करूया. त्यातला प्रत्येक प्रश्न सोपा आहे, ईझी आहे. फ्लुइड मधला पण सोपा आहे, रोटेशन सोपं आहे, केटीजी सोपं आहे, थर्मो सोपं आहे, सगळं सोपं आहे. तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि एक रिक्वेस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो या 3-4 दिवसात जर तुम्ही न्यूमेरिकलसाठी प्रयत्न केले, तर बिलकुल वाया जाणार नाही. तुम्हाला सीईटीला नक्की उपयोग होईल. आता हे पहिलं न्यूमेरिकल बघा. बोर्डमध्ये आलेला क्वेश्चन आहे. हा आपल्या पुस्तकातला आहे. सेम टू सेम नाहीये. इथं आपली गफलत होते. तुम्ही काय विचारताय मला, की "सर इझी न्यूमेरिकल सांगा." सर मी पी-वाय-क्यू करून जाऊ का? उपयोग नाही होणार. कारण प्रश्न चेंज होतायत. आता बघा, मोटरसायकलिस्ट, मोटरसायकलिस्ट ठीक आहे. वेल ऑफ डेथ, इथं वेल ऑफ डेथ लिहिलं म्हणलं नाही, पण सिलेंड्रिकल वॉल आहे. आणि वेल ऑफ इनर रेडियस 4 मीटर आणि इनर रेडियस 4 मीटर. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.4. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे? 0.4. अरे मी हे केलेलंच न्यूमेरिकल आहे. पुस्तकातलं तेच आहे. पण सोडवायला जाताना गडबड होते. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम पिरियड. तर काय करायचं? प्रश्न निर्माण झाला की नाही सांगा बघू. तर मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला बेसिक फॉर्म्युले आले पाहिजेत. पहिली गोष्ट वेल म्हणजे मिनिमम वेलॉसिटी. तो फॉर्म्युला आहे अंडर रूट आर जी पॉन म्यू एस. नुसते फॉर्म्युले पाठ करणार नाही. याचं डेरिव्हेशन आहे. ते तुम्हाला आलं पाहिजे. सोपं आहे. कुठला फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करतो, कोण कुणाला बॅलन्स करतो एवढं कळालं तर हे प्रूव्ह करता येतंय. बरं. हे सगळ्याला लिपुट करा. व्हेलॉसिटी 10 आली. ओके. आता मला जर पिरियोडिक टाइम काढायचं असेल, तर डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी 2 पाय आर अपॉन व्ही. आर दिलंय. व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली. ईझी आहे. आणि ह्यांनी काय विचारलं होतं? फ्रिक्वेन्सी. अरे फ्रिक्वेन्सी हा पिरियोडिक टाइमचा रेसिप्रोकल असतो. मग पिरियोडिक टाइमसाठी जर 2 पाय आर अपॉन व्ही असेल, तर यांसाठी व्ही अपॉन 2 पाय आर येणार. ईझी आहे. ईझी वाटलं ना? सोप्पं आहे ना? मग मी काय म्हणतो, हा म्हणल्यावर तुम्हाला हॉरिझॉन्टल कट रोडचा सुद्धा फॉर्म्युला विचारतील. म्यू एस इंटू आरजी. तुम्हाला बँकिंग आरजी टॅन थिटा हा विचारतील. आता गंमत सांगू का? थिटाची व्हॅल्यू पण एकदा विचारले. मग काय येणार? व्ही स्क्वेअर अपॉन आरजी टॅन इनव्हर्स. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काहीही विचारू शकतात. लक्षात घ्या. अवघड नाहीये रे. फक्त प्रश्न कळायला पाहिजे. बरं. आता इथं बघा. जुलै 22 ला जो क्वेश्चन आला, तोच इथं पण दिसतोय आपल्या. तो इथं पण दिसतोय आपल्याला गेल्या वर्षी 2025 ला आलेला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे रे बाळांनो, हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे कोण? कायनेटिक एनर्जी. तुम्हाला माहित आहे मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे कोण? लिनियर मोमेंटम. तुम्हाला माहित आहे मास इंटू ऍक्सेलरेशन कोण आहे? फोर्स. समजून घ्या. आता मासला आता बघा मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. याच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे. मी भरभर सांगतोय, पण हे तुम्हाला डिटेल कळावं म्हणून आपल्या ही जी न्यूमेरिकल बॅच आहे ना, ह्याच्यातले 2 व्हिडिओ सुरुवातीचे मी फ्री ठेवलेत बाळांनो. प्लीज बघा. बॅच घ्या नाहीतर घेऊ नका. पण आभार मानायचे आहेत तुम्हाला. बऱ्याच मुलांनी ती बॅच पर्चेस केलेली आहे. धन्यवाद. आणि त्याचा कॉन्फिडन्स पण वाढतोय. बाळांनो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. ओके. स्टोअरमध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल आणि त्याच्यावर फ्री कंटेंट आहे तो बघा. गंमत बघा, की मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला एवढंच कळालं, काय कळालं, की मासला एनालॉगस मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, लिनियर व्हेलॉसिटीला एनालॉगस ओमेगा आहे, फोर्सला एनालॉगस टॉर्क आहे. एवढं कळालं तरी बास. मी सगळे फॉर्म्युले आता तयार करतोय बघा. लिनियर कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. मग रोटेशनला काय येणार माहितीये का? हाफ. मासला एनालॉगस कोण आहे? आय. व्ही स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार? ओमेगा स्क्वेअर. एनालॉगस. ओके. फोर्स इक्वल्स टू कोण? मास इंटू ऍक्सेलरेशन. मग टॉर्क इक्वल्स टू कोण? मास. एनालॉगस आय. अँग्युलर हे लिनियर ऍक्सेलरेशन. इकडं अँग्युलर ऍक्सेलरेशन. लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. मग अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोण? आय इंटू ओमेगा. पॉवरचा फॉर्म्युला फोर्स इंटू व्हेलॉसिटी. मग फोर्सच्या ऐवजी काय येणार? टॉर्क. व्हीच्या ऐवजी ओमेगा. मग टॉर्क आणि ओमेगा माहित असेल तर जमलं ना. मग जमतंय का बघूया आपण. हे प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात घ्या. पॉवर विचारलाय. टॉर्क दिलाय 2 न्यूटन मीटर. ओमेगा दिलाय 2 पाय.
मग तुम्हाला टॉर्क आणि ओमेगाचं नुसतं प्रॉडक्ट करायचंय. 2 ला 2 पाय ने मल्टिप्लाय करा. 4 पाय ईझी आहे. मग प्रत्येक न्यूमेरिकल ईझी आहे. थोडे फॉर्म्युले करावे लागतील. सर वेळ आहे, पुष्कळ वेळ आहे. या 4 दिवसात करा. बरं याचा सीईटीला फायदा नक्की होणार आहे. ती बॅचच सीईटीसाठी आहे. जर तुम्ही मला सांगा, आता करत नाही ठीक आहे. बोर्डच्या एक्झाम नंतर ती बॅच तुम्हाला उपयोगीच पडणार आहे ना? का पडणार आहे? कारण तुमचे बेसिक ते पुस्तकातले प्रॉब्लेम जमत नाहीत आणि एमसीक्यू कसे काय सॉल्व्ह करणार? आलं का ध्यानात? बरं, मग हे किती सोपं आहे बघा. आता इथं बघा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. हे कळालं तुम्हाला? की पॉवर काढण्यासाठी मला टॉर्क इंटू ओमेगा फक्त करावं लागतंय. तर हा प्रॉब्लेम बघा जुलैमध्ये आलेला. एन एन वरनं ओमेगा काढा. पुन्हा ओमेगाचा बेसिक फॉर्म्युला आला पाहिजे. 2 पाय एन. मग 2 पाय. बघा हे 1200 आरपीएम आहे. रिव्होल्यूशन पर मिनिट. मिनिट हे SI युनिट नाहीये. आता हा YouTubeवरचा व्हिडिओ आहे. मी फास्ट सांगतोय. पण असला प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून दिलाय आपल्या बॅचमध्ये. सॉल्व्ड आहे, तरी सॉल्व्ह करून दिलाय. सॉल्व्ड आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यात. कितीतरी प्रॉब्लेममध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. लॉग कॅल्क्युलेशन ते करून दिलंय बरं का आणि तुम्हाला केलं पाहिजे ते. मग याला जर मी 60 न डिव्हाईड केलं, ओके, तर 20 हर्ट्झ येईल. ओके, म्हणजे मला इथं ओमेगा 40 पाय मिळणार आहे. रेडियन पर सेकंद. मला पॉवर दिले एवढी किलो दिले. आता मला काय करावं लागेल? मला काय करावं लागेलच सांगतो तुम्हाला. पॉवरचा फॉर्म्युला आहे टॉर्क इंटू ओमेगा. पॉवर दिले 62840 किलोवॅटचं वॅट केलं पाहिजे. डिव्हाइड बाय ओमेगा पाय दॅट इक्वल्स टू टॉर्क येणार लक्षात घ्या. सगळ्यात सोपं आहे. सांगतो या झिरोला हा झिरो कॅन्सल करा. पण वरती जे आहे ना ते मी ईएमआय आणि एसी मध्ये शिकवलंय. काय सांगतो. पायची व्हॅल्यू 3.142 मग 2 पायची व्हॅल्यू 6.284 आला का लक्षात 6.284 तुम्ही मला कुठं 6 पॉइंट आहे पॉइंटची गडबड आहे इकडं तिकडं आता मला पाहिजे 6284 म्हणजे मी याला 1000 न याला पण 1000 न मल्टिप्लाय करतो म्हणजे हे आहे ना 2000 पाय दॅट इक्वल्स टू 6284 मग या 6284 च्या ऐवजी मी 2000 पाय लिहिणार खाली 4 पाय दॅट इक्वल्स टू टॉर्क पायला पाय कॅन्सल 500 आहे की नाही इझी पण हे करताना युनिट सांगितले पाहिजेत तुम्हाला हे कन्व्हर्जन मग हे सगळं आपण केलंय त्या बॅच मध्ये मग तुमच्या लक्षात आलं तुमच्या मनातली भीती काढायची प्रत्येक न्यूमेरिकल इझी आहे मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या आता विषय थोडासा वेगळा आहे बरं का क्लिअरली तुम्हाला सांगतो YouTubeवर मी तुम्हाला सांगतो बेस्ट कंटेंट अवेलेबल आहे तुम्हाला फक्त करायचंय रे करायचंय तुम्हाला फक्त करायचंय योग्य माणसाचा आधार घ्यायचा आहे योग्य मी एकटा नाहीये माझ्यासारखे खूप चांगले पण आहेत पण बरेचसे जण तुम्हाला डिमोटिवेट पण करायला बसलेत समजून घ्यायचं कोण कसं शिकवते ते बघायचं आणि चांगल्या गोष्टी फॉलो करा चला आता हे बघूया लक्षात घ्या टॉर्क आत्ताच बघितलं आपण फोर्सचा फॉर्म्युला मला फक्त सांगा मास इंटू ऍक्सिलरेशन हे सगळ्यांचं पाठ असतंय फोर्सला अॅनालॉगस टॉर्क आहे मासला आय एला अल्फा आहे आता टॉर्क किती दिलंय 400 न्यूटन मीटर कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय विचारलंय अल्फा किती दिलंय 20 इंटू 20 अपॉन 20 करा मग 400 ला 20 न डिवाइड करा आय मिळेल मग आय ची व्हॅल्यू बघा हे 0 ला 0 कॅन्सल होणार 20 पण किलोग्रॅम मीटर स्क्वेअर मिळाले 2 मार्क मग आत्ताच्या आत्ता काय केलं पाहिजे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं पाहिजे ओके ऍप्लिकेशन डाउनलोड करून ह्या बॅच मध्ये स्टोअर मध्ये शोधायची बॅच त्याच्यावर आम्ही एक आठवड्यासाठी हा डिस्काउंट दिलेला आहे ओके मी तुम्हाला सांगू का हजारो मुलांनी गेल्या 5 वर्षात आपल्या ऍप थ्रू कोर्सेस करून चांगला रिझल्ट लावलाय पण त्यासाठी करावं लागतंय नुसतीच बॅच घेऊन चालणार नाहीये कष्ट घ्यावे लागणार आहे कोर्स परचेस केला की झालं मला 100% आले शक्य नाहीये प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहेत फक्त तुम्हाला समजतं तरी ना बाळांनो लक्षात घ्या मग ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत मग चला सुरुवातीला तुम्हाला टायटल कडून येतो काय व्हेरी इझी न्यूमेरिकल सांगा सगळेच न्यूमेरिकल इझी आहेत टॉपिक मध्ये इझी न्यूमेरिकल्स आहेत प्रत्येक टॉपिक मध्ये पण मला फॉर्म्युला येत नाहीये हा प्रॉब्लेम आहे ना आलं का ध्यानात मग फॉर्म्युल्यासाठी बॅच बघा ओके आणि अभ्यास करा 16च्या 16 टॉपिक मध्ये न्यूमेरिकल नाहीच आहेत लक्षात घ्या बरं ठीक आहे 16च्या 16 टॉपिक पण करायचे नाहीत मी म्हणतो ह्या 4 दिवसात जर 8-9 टॉपिक क्लिअर केले तर मी म्हणतो ईएमआय आणि एसी सर्किटसाठीच ही बॅच पाहिजे. एकूण एक न्यूमेरिकल मी व्यवस्थित घेतले त्यात लक्षात घ्या. मग फायदा काय? 13 मार्काचा टॉपिक आहे. वेव्ह ऑप्टिक्स, फ्रॅक्शन सगळ्यात ईझी न्यूमेरिकल्स तीच आहेत लक्षात घ्या. मग आता सुरुवात करा. घाबरू नका. आज न्यूमेरिकल्सला टार्गेट करा. ऑल द बेस्ट.